आता इथे आपण फोर टक्सवाला ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत. तर आता इथे आपली ब्लाऊजची उंची आहे 13.5 आणि त्यात 1 इंच मिसळून अशी 14.5 ही उंची ब्लाऊजची टाकलेली आहे. तर आता इथे गळा 2.5 इंच आणि शोल्डर 3 इंच म्हणजेच दोन्ही मिळून अर्धा शोल्डर 5.5. तर आता शोल्डर 5.5 टाकलेला आहे, म्हणूनच आता खाली मुंडा देखील 5.5च टाकायचा आहे. आणि आता सरळ रेष ओढून घ्यायची आणि जसं वरती आपण गळा 2.5 आणि 3 शोल्डर घेतलेला आहे, आता इथे गळा रुंदीची आणि रेष ओढून घ्यायची आहे आणि तसंच मुंड्याची देखील दोन्ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता छातीचा चौथा भाग म्हणजेच 32 छाती आहे, तर 8 इंच आणि त्यात अर्धा इंच मिसळून 8.5 आणि 1.5 इंच मार्जिंगसाठी. तर आता इथे कमर आपली 30 आहे, तर आता कमर 30 असल्यामुळे चौथा भाग 7.5 आणि त्यात अर्धा इंच, 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिंगसाठी अशी दोन्हीही रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपले ब्रेसपट्टी 3 इंच आणि खाली 2.5 इंच अशी तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता हा आपला फोर टक्स ब्लाऊज असल्यामुळे आता इथे गळा रुंदी 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि गोल आकार द्यायचा आहे. तर इथे आपण मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच आणि 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि रेष अगदीच गोलाकार व्यवस्थित आला पाहिजे, कारण हा गोलाकार खूप महत्त्वाचा आहे. तर आता इथे आपण मुंड्याला देखील आकार दिलेला आहे आणि आता फोर टक्सच्या आपण खुणा करून घेणार आहोत. तर आता इथे 2.5 इंचावर पहिली खूण करून घ्यायची आहे आणि दुसरी जी आहे ती 1-1 इंच सर्वांच्या मध्ये इंच सोडून आता ह्या चारही खुणा आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर आता ही फोर टक्सच्या खुणा आहेत, कारण शिलाईसाठी आपल्याला ही पाव इंच जाणार आहे. तर आता इथे आपण रेषा ओढून घेतल्यानंतर इथे आपण फोर टक्सची मुंड्याचा जो रेष येते ती टक्स व्यवस्थित आला पाहिजे आणि म्हणूनच फोर टक्सच्या टक्स व्यवस्थित आले पाहिजेत. तर आता ही आपली फोर टक्सची कटिंग करून घेणार आहोत. तर आता ही आपण खाली उंचीप्रमाणे सर्व कटिंग करून घ्यायची आहे. आणि आता इथे फोर टक्सची पेपर कटिंग आपण करत आहोत. तर आता व्यवस्थित पेपर कट केला पाहिजे, कारण बाहेरील बाजूचा पेपर जो आहे तो कट करून व्यवस्थित घ्यायचा आहे. आणि आता दोन्हीही पेपर कटिंग पुढील भाग आणि मागचा देखील भाग यातच आहे. आता गळा रुंदी व्यवस्थित कट करून दोन्हीही बाजूच्या पेपरची कटिंग करून घ्यायची, कारण आपल्याला आता दोन्हीच्या मधील भाग कट करायचा. तर आता आपला पुढील भाग एक तयार झालेला आहे आणि आता ब्रेसपट्टी ही कापून घ्यायची आहे. तर आता आपल्याला मुंड्याच्या तिथे आकार ही अर्धा इंचावर खूण केलेला आकार ही आपल्याला द्यायचा आहे. तर आता ही फोर टक्सची पुढील बाजू तयार झालेली आहे कटिंग करून. तर आता आपल्याला गळा रुंदी 10 इंच आहे, तर आता इथे आपण 10 इंचावर गोलाकार देऊन व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे. तर आता इथे आपल्या फोर टक्स ब्लाऊजच्या मागील ही बाजू आणि पुढील ही बाजू तयार कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण इथे बाहीसाठी माप टाकणार आहोत. तर आपली बाही आहे 4 इंच, तर त्यात अधिक 1 इंच प्लस करून 5 इंच बाही घ्यायची आहे, कारण आता आपले इथं मुंडा 5.5 असल्यामुळे त्यात 1 इंच 6.5 आणि त्यात मार्जिंगसाठी 2 इंच असं 8.5 इंचाचं माप टाकून आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे.
आणि बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथे आपण व्यवस्थित ही बाही कापायची आहे. तर आता इथे आपली 5 बाही असल्यामुळे 3 इंच आपण खाली सोडायचं आहे, कारण आपल्याला आकार देण्यासाठी. आणि इथे आता आपण व्यवस्थित कटिंग रेष ओढायची आहे आणि आकार अगदी छान व्यवस्थित द्यायचा आहे, कारण हा आकार खूप महत्त्वाचा असतो. आता पुढीलही माप द्यायचं आहे आणि पुढील देखील आकार द्यायचा आहे. तर आता आपण ही बाही कटिंग करून घेणार आहोत. आपण दंड पासून व्यवस्थित कटिंग करायचं आहे, कारण आता बाही आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर पुढील ही भाग आता आपण कटिंग व्यवस्थित भागाला आकार द्यायचा आहे, जेणेकरून पुढील भागाचा आकार व्यवस्थित कट केल्यानंतर व्यवस्थित बाही आपल्याला बसते. तर आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.